Hello student, in today's lecture we are going to discuss about one of the important cell organelle which is mitochondria. आता जेवढे सेल ऑर्गनल्स मध्ये इम्पॉर्टंट वन आहेत किंवा वन बाय वन आपण त्यांना पहिल्यांदा कन्सिडर करूयात आणि मग देन म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुक मधला जो सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार हे दिसणार नाही आहे. आपण पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रिया कन्सिडर करूयात. अगेन दे आर very or ultra important cell organelle in a cell. So let's start with this. As we are start, it is important cell organelle. आता इम्पॉर्टंट का आहे हे त्याचं फंक्शन सांगायला पुरेसं आहे. जे आपण ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला ऐकलंय दॅट वी ऑल नो और वी ऑल आर व्हेरी मच फेमिलियर विथ दिस टर्म means that mitochondria act as powerhouse of a cell and this powerhouse of a cell they indicates their function means what एनर्जी सिंथसाइज करणं हे सर्वात इम्पॉर्टंट काम हे जर कोण करत असेल तर ते आहेत आपल्या मायटोकॉन्ड्रिया अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट इज टर्म ॲज they are important cell organelle. So when we talk about the cell organelles are either single membrane bound organelle or double membrane bound organelles. When we talk about the eukaryotic cell, जेव्हा आपण eukaryotic cell consider करतो they are showing the characteristic feature कोणतं membrane bound cell organelles. So either cell organelles are get bound with a single layer means single membrane bound organelle or with double layer that means the double membrane bound organelle and that we know mitochondria are double membrane bound organelle structure. It is double membrane bound organelle or we can say structure, right? हे कसं सांगितलं आपण डबल मेम्ब्रेन बाउंड. बरं आता यांचा प्रेझेन्स कुठे दिसतो आपल्याला वेर दे आर प्रेझेंट इन एरोबिक सेल. आता एरोबिक सेल काय असतात किंवा एरोबिक जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आपण थोडंसं कन्सिडर करूयात. आता बेसिकली मायटोकॉन्ड्रिया असतील प्लास्टिड्स असतील जे थोडेसे हायर किंवा वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनल्स आहेत हे प्रोकॅरियोटमध्ये दिसतील का युकॅरियोटमध्ये दिसतील. नो डाऊट ते दिसणार आहेत आपल्याला युकॅरियोट्समध्ये. सम युकॅरियोट्स दे आर शोईंग द एरोबिक रेस्पिरेशन while some eukaryotes are exhibiting their anaerobic respiration. So ह्या टॉपिकबद्दल आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण काय सांगतोय दे आर प्रेझेंट इन एरोबिक सेल म्हणजे कोणत्या एरोबिक eukaryotes or we can say aerobic eukaryotic cell but they are absent in present तर आहेत पण absent कुणामध्ये आहेत absent in anaerobic eukaryotes, right? Then all prokaryotes and last one is RBCs of mammals. मॅमल्सचं जे RBCs असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट नसतात. कुठे प्रेझेंट आहेत आणि कुठे प्रेझेंट नाही आहे त्यांच्यावरती आपण थोडासा फोकस करूयात. परत आपण सांगितलं की हां इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल अमंग द ऑल सेल ऑर्गनल्स जस्ट बिकॉज ऑफ दे हेल्प फॉर द प्रोड्युसिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP and that ATPs are nothing but the bio-usable or the biological usable form of energy which is quite important. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे कसं डायग्रामॅटिक व्ह्यूमध्ये आपण फर्दर कन्सिडर करणार आहोतच. दे आर ॲबसेंट इन पहिल्यांदा आपण प्रेझेंट घेऊयात. दे आर प्रेझेंट इन एरोबिक युकॅरियोट्स. आता हे काय असतं एरोबिक अगेन रेस्पिरेशन जेव्हा आपण सेल्युलर रेस्पिरेशनचा टॉपिक लर्न करणार तेव्हा आपल्याला ह्या दोन्हीही टर्म येणार आहेत. आता आपल्याला टॉपिक पुरतं जे रिक्वायर्ड नॉलेज आहे त्याच्याबद्दल बोलूयात. एरोबिक दॅट मीन्स दे आर शोईंग द रेस्पिरेशन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. If respiration takes place in the presence of oxygen म्हणजे काय होतं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लायकोजन किंवा ग्लायकॉलिसिस परफॉर्म होतं ब्रेकडाऊन होतं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन त्यांच्यामधून एनर्जी रिलीज होते आणि अशी रिलीज झालेली एनर्जी फर्दर यूज केली जाते. सच टाईप ऑफ रेस्पिरेशन इज नोन ॲज एरोबिक रेस्पिरेशन.
हे समजतंय? ज्यांना हे एवढं क्रिटिकल समजत नसेल त्यांनी सिम्पली काय लक्षात ठेवायचं, इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये ज्या सेल त्यांचं सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म करतात, दे आर नोन ॲज एरोबिक रेस्पिरेशन. अँड anaerobic that means in the absence of oxygen, ऑक्सिजन प्रेझेंट नसला तरी सुद्धा त्यांचं रेस्पिरेशन परफॉर्म होऊ शकतं. आता जेव्हा when it comes to the cellular respiration, it is always get considered in the form of formation of energy. ऑक्सिजनचा प्रेझेन्स असेल नो डाऊट त्यांच्यामधून ज्या एनर्जी फॉर्म होतील किंवा ATPs फॉर्म होतील ह्या हायर असतात. आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया ह्या 38 ATPs, वन ऑफ द हायेस्ट ATPs फॉर्म करणारा कोणता सेल ऑर्गनल असेल, नन अदर दॅन इट इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया सर्वात हायेस्ट सेल एनर्जी ज्या आहेत त्या ATPच्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस करतात. आता आपण पाहूयात की कुठे प्रेझेंट नाही आहेत. एक सांगितलेत अनएरोबिक, युकॅरियोट्स असे जे एरोबिक करतात, असे युकॅरियोट्स की ज्यांना ऑक्सिजनचे रिक्वायरमेंट लागत नाहीत, अशा केसमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नाही आहेत, कारण यांचं ॲक्च्युली कनेक्शन आहे जे आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार. अपार्ट फ्रॉम दॅट दे आर ॲबसेंट इन ऑल काइंड ऑफ प्रोकॅरियोट्स. आता आपण एका लेक्चरमध्ये डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स हा टॉपिक पाहिला होता, राईट. In case of prokaryotes, they don't have any well-developed, well-defined and membrane-bound organelles. And in case of mitochondria, they are itself double membrane-bound organelle. म्हणजे तो प्रोकॅरियोट्समध्ये असण्याची दूरपर्यंत शक्यता नाही. That means simply they are absent in all kind of prokaryotes. As well as they are also absent in RBCs of mammal, and that RBCs are red blood corpuscle. आपल्याला माहिती आहे हे बाय कॉन्केव्ह फॉर्ममध्ये असतात आणि ह्या न्यूक्लिएटेड सेल म्हणून कन्सिडर केल्या जातात, कारण हे HB फॅक्टर स्वतःमधून काय करतात, कॅरी करण्यासाठी अशा पद्धतीने यांच्या सेलचा शेप असतो. ह्या सर्टन काही डेजचा एवढंच त्यांचा लाईफ स्पॅन असतो, त्याच्यानंतर ह्या डिजनरेट होतात, परत नव्याने सेल तयार होतात. सो इथे मात्र एनर्जीची रिक्वायरमेंट ॲज सच रिक्वायर्ड नाही आहे, म्हणजेच यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असलेल्या दिसून येत नाही. आता थोडंसं आपण हिस्टॉरिकल पार्टकडे जाऊयात, राईट. दिस मायटोकॉन्ड्रिया वेर डेव्हलप्ड और डिस्कवर्ड बाय कोलिकर. कुणी डिस्कवर केले हे? इट गेट डिस्कवर्ड बाय कोलिकर इन 1880. आता पहा प्रत्येक केसमध्ये आपण त्या सायंटिस्टचं नेम आणि तो डिस्कवरी इयर कायम मेन्शन करतोय. द थिंग इज की याच्यावरती MCQ विचारले जातात. इफ यू आर प्लॅनिंग फॉर नीट, CET, JEE किंवा काय असेल, आपल्याला जिथे कुठे आता बायोचा रेफरन्स येणार आहे तिथे मात्र व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मात्र त्या सायंटिस्टचं नाव, कुणी डिस्कवर केली, हू कॉइन द टर्म, इन विच इयर, हू मॉडिफाईड दॅट थिअरी, किंवा काय अजून वेगवेगळ्या नंबर ऑफ टेक्नॉलॉजीज असतील, टर्मिनॉलॉजीज असतील त्यांच्याबद्दल विचारलं जातं. सो हे लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. डिस्कवर कुणी केला तर ह्या सायंटिस्टने, कधी? 1880मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला एक आठवत असेल पहा, आपण एका लेक्चरमध्ये एक पूर्ण ह्या बाजूला इथे नेम ऑफ सायंटिस्ट आणि त्यांनी काय डिस्कवर केलं ते आणि प्लस त्यांचं इयर असे पाहिले होते. जसं फॉर एक्झाम्पल रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द फर्स्ट सेल, अँटन व्हॅन लिव्हनहुक हू डिस्कवर्ड द फर्स्ट लिव्हिंग सेल, किंवा रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड द न्यूक्लियस. इन द सेम मॅनर आपण मायटोकॉन्ड्रियासाठी एका पर्सनचं नाव लिहिलं होतं अँड इट वॉज C beta. Means what? Discovery is done by Kolikar, but the name has been given. Mention करूयात. But mitochondria it get named as mitochondria. नाव कुणी दिलं? Mitochondria by the scientist C beta. त्या सायंटिस्टचं नाव काय आहे ज्यांनी ह्यांना ॲज अ मायटोकॉन्ड्रिया, आत्ता आपण त्यांना ओळखतोय की हे मायटोकॉन्ड्रिया आहेत, पण ते जे स्ट्रक्चर होतं त्याचा शोध एकाने लावला आणि त्या स्ट्रक्चरला स्पेसिफिक ॲज अ मायटोकॉन्ड्रिया असं नाव देणारे जे होते ते होते C beta. आणि आय थिंक हे 1897मध्ये त्यांनी हे नाव दिलं. इयर इम्पॉर्टंट आहेत, त्या पर्सनची नावं इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांनी काय काय उद्योग केले. ह्यांनी पहिल्यांदा काय केलं? डिस्कवरी केली. ह्यांनी काय केलं? त्यांचं नॉमेनक्लेचर, नेम सेरेमनी असते तसं त्यांचं नाव ठेवलं. इथपर्यंत समजतंय? आता हे इझिली दिसतात का डोळ्यांनी? जर आपण मायटोकॉन्ड्रियाला ऑब्झर्व केलं, जसं आपण सांगितलं होतं पहा
जेव्हा रॉबर्ट हुक यांनी सेल फर्स्ट टाइम डिस्कवर केलं तेव्हा त्यांना काय दिसले होते, दे फाउंड दी स्मॉल कंपार्टमेंट्स ऑर दे ऑब्झर्व हनीकोम लाईक स्ट्रक्चर, म्हणजे त्यांना एक आउटर स्ट्रक्चर दिसलं होतं हे अशा टाईपमध्ये, राईट. हे असं काहीसं स्ट्रक्चर दिसलं त्यांना, विच रिझेंबल्स टू द हनीकोम स्ट्रक्चर. मधमाशांचं जे पोळं असतं त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने हेक्झॅगोनल फॉर्ममध्ये स्मॉल कंपार्टमेंट्स दिसतात. असेच काहीसे कंपार्टमेंट्स किंवा असेच सेल्युलर स्ट्रक्चर रॉबर्ट हुक यांना दिसले आणि त्यांनी त्याच्यानुसार स्मॉल रूम्स इन लॅटिन इट इज नोन ॲज सेल. सो इन दिस वे नाव काय पडलं त्यांचं, सेल, हे समजलं. आता त्यांनी कसं ओळखलं, त्यांनी त्यांच्या सेल वॉलवरून ओळखलं, राईट. आता बाहेरून जर पाहिलं तर त्याची बाउंड्री दिसणं सोपं आहे, पण जेव्हा आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑब्झर्व करायचे असतील, म्हणजे आपल्याला अगदी सेंट्रली प्रॉमिनंटली प्लेस असणारा अगदी इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल कोणता जो दिसत असेल तर तो असतो न्यूक्लियस. जेवढ्या इझिली त्यांची बाउंड्री वॉल, त्यांचा सेल मेम्ब्रेन किंवा सेल वॉल व्हिजिबल फॉर्ममध्ये असतात, तेवढ्याच इझिली आतमधले सेल ऑर्गनल्स व्हिजिबल असतात का? आन्सर इज नो. If we observe this cell under a simple microscope, we can identify only the outermost structure, or we can say the outermost membrane. That's it. When it comes to the inner cellular organelles, we should use certain other type of microscope. Either we can prefer compound microscope, अजून smaller structure असेल तर electron microscope, light beam of light वापरला तर light microscope, right? सो बाहेरून पाहिलं तर हे इझी होतं, सिम्पल मायक्रोस्कोप थ्रू ह्याची आपण डिस्कवरी केली किंवा आपण त्याला ऑब्झर्व केलं. इन केस ऑफ मायटोकॉन्ड्रिया दे आर व्हेरी स्मॉल इन साईज, सो डेफिनेटली दे कॅनॉट ऑब्झर्व अंडर अ सिम्पल मायक्रोस्कोप. दॅट मीन्स दे रिक्वायर्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और लाईट मायक्रोस्कोप. बरं, वापरले आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल त्याचा वापर केला आणि ऑब्झर्व केलं. आता दिसतील का ते आपल्याला? तरीही खूप स्मॉल स्ट्रक्चर आहेत. एखादं स्ट्रक्चर प्रॉमिनंटली जर आपल्याला दाखवायचं असेल तर काय करतो आपण त्याला? जर ठळकपणे दाखवायचं असेल तर त्याला काहीतरी कलरिंग केलं जातं, आणि ही जी कलरिंगची जी टेक्निक आहे त्या टेक्निकला एका लास्ट लेक्चरमध्ये नाव पाहिलं होतं, अँड दॅट मेथड इज नोन ॲज स्टेनिंग टेक्निक. आता जर शब्दशः अर्थ घेतला तर स्टेन म्हणजे दाग, डाग. हे जे डाग असतात ड्रेसवरती जर आपण पाहिले, ऑब्झर्व केले तर डाग असेल तर अगदी प्रॉमिनंटली संपूर्ण तो ड्रेस नाही दिसून येत, त्याच्यावरती पडलेला डाग दिसून येतो, स्टेनिंग. मग जर आपल्याला सेलच्या आतमधले इनर सेल्युलर ऑर्गनल्स जर ऑब्झर्व करायचे असतील जे खूप छोटे आहेत आणि आपल्याला फक्त आपला फोकस कुठे असला पाहिजे तिथे, जसं फॉर एक्झाम्पल आता आपण हे आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी करतोय. काय समजतंय तुम्हाला पहा, हा इथे न्यूक्लियस आहे. आता आपल्याला मायटोकॉन्ड्रिया अगोदरच माहिती आहे, ठीक आहे. सो इट इज अ स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सिम्पल ब्लॅक अँड व्हाईट फॉर्ममध्ये आपल्याला एक डायग्राम दिसते. ही झाली सेल, ही झाली त्याची सेल वॉल. सेंटरला आहे सर्क्युलर स्पेरिकल फॉर्ममध्ये, आपण नाव दिलं न्यूक्लियस. इथे जे स्ट्रक्चर दिसते हे मात्र काय आहे, हे आहेत मायटोकॉन्ड्रिया. आता मी अजून एक मायटोकॉन्ड्रिया ड्रॉ करणार आहे, पण याला आपण स्टेनिंग करूयात आणि कसा दिसेल तो पाहूयात. ठीक आहे, इथे एक मायटोकॉन्ड्रिया दिसला, इथे एक मायटोकॉन्ड्रिया दिसला. आता काय करणार आहोत आपण आहे ना ह्याला एक काहीतरी, आता आपण ह्याला स्टेन केलं आहे. ह्या दोघांपैकी प्रॉमिनंटली कोणता दिसतोय तुम्हाला अगदी ठळकपणे ऑब्झर्व केल्यानंतर, किंवा जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप थ्रू ह्यांना ऑब्झर्व करता तर प्रॉमिनंटली कोणते दिसतात माहिती आहे? जे स्टेन केलेले असतात. त्याच्यातही कलरवरती डिपेंड करतात की कोणते कलर असतील, कसे ते प्रॉमिनंटली दिसतील, किंवा अजून काय करू शकतो आपण. अगेन इट डिपेंड्स. सो स्टेनिंग इज गेट रिक्वायर्ड. सो वेन वी ऑब्झर्व द मायटोकॉन्ड्रिया under the electron microscope or light microscope, they are get stained with the specifically staining technique, and that technique is known as Janus green. बघा, आता हे थोडंसं एक्स्ट्राचं नॉलेज आहे तुमच्यासाठी. ह्या टॉपिक तुम्हाला आत्ता नाही आहे, जेव्हा तुम्ही सायटॉलॉजी वगैरे शिकाल किंवा इन फ्युचर तुम्ही सेल बायोलॉजिस्ट वगैरे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जे सेल बायोलॉजिस्ट असतात ते काय करतात, जो सेल ऑर्गनल असतो त्याची साईज, त्याचे अजून इंटरनल स्ट्रक्चर आणि याच्या अकॉर्डिंग त्यांच्या स्टेनिंगच्या टेक्निक आहेत. आपल्याला स्टेनिंगची टेक्निक कोणती माहिती आहे? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणती पाहिली? ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह. ह्यांच्यामध्ये आपण दोनच पाहिल्या. मग त्यांची सेल वॉल कशाने तयार झाली याच्यावरून ओळखलं आपण. आयदर दॅट सेल्स और बॅक्टेरिया आर ग्रॅम पॉझिटिव्ह और ग्रॅम निगेटिव्ह. ही एक टेक्निक झाली. काही केसमध्ये काय करतात, स्पेसिफिक स्टेन वापरले जातात.
काही युनिव्हर्सल असतात. तर सपोज न्यूक्लियसला स्टेन करायचं असेल तो स्टेन वेगळा, मायटोकॉन्ड्रिया असेल त्यांचे स्टेनिंग वेगळे. आता मला सांगा प्लास्टिडला स्टेनिंग करावं लागत असेल का? अगदी सिंपल क्वेश्चन. इन केस ऑफ प्लास्टिड इटसेल्फ, इफ क्लोरोप्लास्ट इज देअर, क्लोरोप्लास्ट आहे नावातच त्याच्या पिगमेंट प्रेझेंट असतात. क्रोमोप्लास्ट दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ पिगमेंट्स. ऑलरेडी पिगमेंटेड जर बॉडी असेल तर त्याला मात्र आपल्याला हायलाईट करायची गरज लागत नाही. सो त्यांना स्टेनिंगची रिक्वायरमेंट नाही. सेकंड केस, प्लास्टिड स्ट्रक्चरली लार्जर इन साईज ॲज कम्पेअर्ड टू द मायटोकॉन्ड्रिया. साईजमध्ये छोटे होते, आपल्याला ऑब्झर्व करायचे, मायक्रोस्कोप घ्यावा लागला, त्यातही इलेक्ट्रॉन किंवा आपण लाईट मायक्रोस्कोप वापरला. आता ऑब्झर्व करताना जर कलरफुल असतील तर ते आपल्याला हायली इंडिकेट होतं. इंडिकेटर असतात त्यांचे कलर नेहमी रेड असेल, ग्रीन असेल, येलो असेल, त्यांच्या मागे त्यांचे स्पेसिफिक रिझन आहेत. कोणताही कलर नाही घेत ना, ब्लॅक कलर नाही आहे, पर्पल नाही आहे, ब्ल्यू नाही आहे, स्पेसिफिक कलर. सेम वेमध्ये स्टेनिंग टेक्निक इथे यूज होते. ह्या टेक्निकचं नाव पाहिलं, याचं नाव लक्षात ठेवताय. इट इज स्पेसिफिकली स्टेन टू ऑब्झर्व मायटोकॉन्ड्रिया अँड द टेक्निक इज नोन ॲज जेनस स्क्रीन. आता जाऊयात आपण त्यांच्या शेपकडे. अगेन दे आर शोईंग द व्हेरियस शेप. मग कसे असतील ते ओव्हल फॉर्ममध्ये असतील, ते सिलेंड्रिकल शेपमध्ये असतील, किंवा ते काय म्हणतात आपण स्पायरल स्ट्रीप लाईक शेपमध्ये असतील. स्पायरल स्ट्रीप लाईक शेप. आता शेप यांचा पाहून तुम्हाला अंदाज येईल. आयदर ते असे थोडेसे इलॉंगेटेड सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये दिसले, अगदी स्पेरिकल नाही आहेत, ओव्हल शेपमध्ये दिसले, स्पायरल किंवा आपण त्याला स्ट्राईप लाईक अशा फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. हे झाले शेप. लेट्स टॉक अबाउट द पोझिशन. कुठे प्रेझेंट असतील हे सेलच्या आतमध्ये? आता हे आपण असं कन्फर्मली नाही सांगू शकत की एवढे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहेत. अगेन ते इन बिटवीन असतात. इन बिटवीन काय असतील ती रेंज. पोझिशन वाईज दे आर present as per the requirement of energy of that cell. एका सेलची रिक्वायरमेंट किती आहे, किती अमाऊंटमध्ये एनर्जी लागते त्याच्यानुसार त्या सेल बॉडीमध्ये तेवढ्या मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल सपोज आपण एक 3 वेगवेगळ्या वयोगटामधले पर्सन जर घेतले, म्हणजे एक छोटा बेबी कन्सिडर केला, एक एन ॲव्हरेज कन्सिडर केले, म्हणजे जे ॲक्च्युअल काय म्हणतो आपण त्यांना यंग वन आहेत ते, आणि एक ॲडल्टहूडमधले कन्सिडर केले. एक छोटं बाळ, आई किंवा बाबांमधलं कोणीतरी एक, आणि आजी आजोबांमधलं एक. तिघांचाही इंटेक हा सेम असेल का? नाही. तिघांचाही एनर्जीचा इंटेक सेम असेल का? म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचरही सेम नसणार आहे आणि प्लस एनर्जीचा इंटेकसुद्धा सेम नसणार आहे. म्हणजे काय रे की त्यांची जी काही एनर्जी कन्झ्युम करण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिघांच्या डिफरंट. छोट्या बेबीजचा इंटेक हा कमी असेल किंवा जे ॲडल्टहूड आहे त्यांचा सर्वात कमी, कारण ॲक्टिव्हिटीज होत नाही. जे यंग वन असेल त्यांचा एनर्जीचं एक्सपेंडिचरसुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचा एनर्जीचा इंटेक जास्त आहे. अगेन इन द सेम मॅनर ती सेल काय ॲक्टिव्हिटी परफॉर्म करते, कारण सगळ्या सेल सारख्या आहेत का हे दाखवतो ना आपण. येतं इथे प्लांट सेल दाखवल्या, पण प्लांटमध्ये सुद्धा सगळ्या सेल अशा शेपच्या कधीच नसतात. प्लांटचं लिफचं स्ट्रक्चर असेल वेगळ्या टाईपच्या सेल, मेसोफिल असेल वेगळ्या टाईपच्या सेल, मेरिस्टमॅटिक सेल असतील वेगळ्या टाईपच्या सेल, कंडक्टिव्ह सेल्स असतील, झायलेम फ्लोएम असतील, झायलेम फायबर असतील, झायलेम पॅरेन्कायमा असतील, क्लोरिन कायमा असतील, एरिन कायमा असतील. सर्व सेल कुठे प्रेझेंट आहेत अकॉर्डिंगली ते त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन डिफाईन करतात. म्हणून तर सेलला म्हणतो इट इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. कारण का? स्ट्रक्चरली वेगवेगळे. स्ट्रक्चर तसं आहे अकॉर्डिंगली परफॉर्म करायला हेल्प होते त्यांचं फंक्शन, आणि म्हणजेच त्यांचा शेपसुद्धा सारखा नाही आहे. प्रत्येकाचे फंक्शन वेगळे, म्हणजेच ॲक्टिव्हिटी सगळेजण वेगवेगळे करत आहेत, आणि म्हणून त्यांचा एनर्जीचा इंटेकसुद्धा कसा आहे डिफरंट. एनर्जीचा इंटेक कसा आहे त्याच्यानुसार ते डिपेंड करतं की त्या सेलमध्ये किती नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया असायला हव्यात. फॉर एक्झाम्पल ॲज वी हॅव मेन्शन हिअर that RBCs doesn't show the presence of mitochondria. RBCs आपल्या बॉडीमध्ये आहेत. आपण युकॅरियोटिक आहोत. आपलं रेस्पिरेशन एरोबिक आहे. येस. आपल्याला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. आपण ऑक्सिजन घेतो, आपण आपलं रेस्पिरेशन करतो, आपण युकॅरियोटिकमध्ये येतो. सो ह्या रूलनुसार आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया इच अँड एव्हरी सेलमध्ये पाहिजेत, पण असं होत नाही. आता आपण आपल्याच बॉडीचं एक्झाम्पल घेऊयात. आपल्या बॉडीमध्ये जेवढे डिफरंट ऑर्गन आहेत हे तयार झाले टिश्यूपासून. टिश्यू ग्रुप ऑफ सेलपासून तयार झाला. मग प्रत्येक ऑर्गनमध्ये प्रेझेंट असणारं त्यांचं बेसिक युनिट दॅट मीन्स सेल हे सेम असेल का? अगेन आन्सर इज नो.
डेफिनेटली नॉट, कारण प्रत्येकाचं स्ट्रक्चर, प्रत्येकाचं फंक्शन डिफरंट. फॉर एक्झाम्पल सपोज आपण इथे आपला जो एक्सटर्नल लेअर आहे, स्किनचा आउटर मोस्ट कवरिंग आहे, आपण हा असं म्हणतो किंवा ॲक्च्युली इट इज गेट फॉर्म विथ द एपिथेलियल सेल्स. ह्या एपिथेलियल सेल्स कशा असतात? फ्लॅट अँड वेमध्ये. नॉस्ट्रिल्सच्या आतमध्ये आपण सिलिएटेड कॉलमनार सेल्स पाहतो, हेअर प्रेझेंट असतात, त्यांचा स्पेसिफिक रोल आहेत. इथे जर सपोज आपण ॲडिपोज किंवा ॲडिपोसाइट टिश्यू पाहिला, त्यांचा रोल वेगळा. ते असे ग्लोब्युलर फॉर्ममध्ये असतात, स्वतःच त्याच्यामध्ये खूप सारे फॅट स्टोअर करून ठेवतात, त्यांचा रोल वेगळा. सपोज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिडर केली, फेलोपियन ट्यूब असेल, त्याच्या आतमधल्या सेल्स असेल त्या डिफरंट, स्टमकमधले असेल त्या डिफरंट, फिंगर लाईक प्रोजेक्शन आपण विलाय पाहिले होत्या त्या डिफरंट. खूप साऱ्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या सेल. त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे त्याच्यानुसार ते सांगतात प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. हे समजतंय? जाऊयात आपण आता त्यांच्या साईजकडे. आता साईजमध्ये कसे असतील? अगेन दे आर व्हॅरिएबल. पोझिशनमध्ये व्हेरिएबल फॉर्म, साईजमध्ये व्हेरिएबल फॉर्म, शेपमध्ये व्हेरिएबल फॉर्म. वी कॅनॉट डेफिनेटली से दॅट की दे आर हॅव्हिंग दॅट शेप ओनली. व्हेरिएशन, पोझिशन याच्याबद्दल तर आपण बोललो भरपूर. साईजसुद्धा व्हॅरी करते, तरी पण एक इन जनरल साईजबद्दल बोलूया. यांच्यामध्ये जी लेंथ प्रेझेंट असते इट इज नियर अबाउट 1 to 4.1 मायक्रोमीटर. त्यांच्या जर विड्थबद्दल बोलायचं असेल तर त्यांची विड्थ ही काहीशी 0.5 to 1 मायक्रोमीटर. आणि ॲन ॲव्हरेज जर कन्सिडर केलं तर हे ॲव्हरेज असतं 0.5 मायक्रोमीटर एवढं असतं. म्हणजे ही झाली त्यांची लेंथ, ही झाली त्यांची विड्थ. काय साईज असेल त्यांची अकॉर्डिंगली अशी. चला आता आपण जाऊया त्यांच्या अल्ट्रा स्ट्रक्चरकडे. जेव्हा आपण त्यांना अल्ट्रा स्ट्रक्चर म्हणतो म्हणजेच ते इझिली दिसून येणारं स्ट्रक्चर नसतं. काय करावं लागेल त्याच्यासाठी? आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. वेन वी ऑब्झर्व एनी पर्टिक्युलर स्ट्रक्चर अंडर द मायक्रोस्कोप देन ॲक्च्युली इट गेट टर्म ॲज अल्ट्रा स्ट्रक्चर. अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ऑब्झर्व केल्यानंतर कसं दिसणार आहे आपल्याला हे अल्ट्रा स्ट्रक्चर? आपलं डबल मेम्ब्रेन. म्हणजे किती लेअर असणार आहेत? 2 लेअर. कसे आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात. सो वेन वी ऑब्झर्व दिस मायटोकॉन्ड्रिया अंडर द मायक्रोस्कोप वी ऑब्झर्व डबल लेअर स्ट्रक्चर. कसं दिसलं आपल्याला? डबल लेअरचं. डबल लेअर आहे, नो डाऊट. दे आर शोईंग द 2 लेअर. वन विच इज प्रेझेंट towards the inner side and it is known as the inner layer, and second one is outer layer. हे सिंपल आहे ना. बाहेरच्या बाजूने जो लेअर असेल तो असणार आहे आउटर लेअर, आतमधल्या बाजूने जो लेअर असेल तो असणार आहे इनर लेअर. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, जे आउटर लेअर असतात ना, आउटर लेअर हे मात्र कसे असतात? हे परमिएबल असतात. बघा, आउटर लेअर दे आर परमिएबल. Now what is mean by the permeable? They allow, they permit. म्हणजे ते काय करतात? परमिट करतात की चला येऊ द्या त्या सबस्टन्सला. दुसऱ्या एखाद्या सेल ऑर्गनल्सपासून त्यांनी काही सबस्टन्स मागवले, इम्पोर्ट केले, त्यांच्याकडे असणारी जी एनर्जी आहे ती त्यांनी दुसऱ्या सेल ऑर्गनल्सला किंवा सायटोप्लाझममधल्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजला दिले, म्हणजे त्यांनी एक्सपोर्ट केले. सो हे जे त्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ह्याला अलाव करणं, परमिशन देणं, दॅट मीन्स द परमिएबल. का असतात? They are permeable due to the presence of protein. तिथे प्रोटीन स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि ह्या प्रोटीन स्ट्रक्चरनुसार, आता हे प्रोटीन स्ट्रक्चर आठवलं आपण फ्लुइड मोझेक मॉडेल पाहिलं होतं सेल मेम्ब्रेनमध्ये. तिथे आपण ह्या प्रोटीनचं स्ट्रक्चर 3 टाईपचे प्रोटीन पाहिले होते. जर पेरिफेरलला प्रेझेंट असेल तर ते एक्स्ट्रिन्सिक होते, इंटरनली प्रेझेंट असेल तर ते इंट्रिन्सिक होते, आणि जर सपोज ते चॅनल प्रोटीन म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करत असतील तर मात्र त्यांना आपण चॅनल प्रोटीन म्हटलं होतं. दॅट मीन्स दिस प्रोटीन, इफ any structure showing the presence of protein, so in that case if channel protein is there, that protein help for the transportation. मग ट्रान्सपोर्टेशन होत आहे म्हणजेच परमिएबल आहे. मग हे जे प्रोटीन असतात ना ते स्मॉल स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये असतात, त्यांना म्हटलं जातं पोरिन्स. नाव काय आहे? पोरिन्स. किंवा ह्या पार्टिकल्सला नेम आफ्टर द सायंटिस्ट
कॉल्ड ॲज पार्सन्स पार्टिकल. इट्स अ पार्सन्स पार्टिकल. काय काय म्हटलो, आयदर पोरिन म्हटलो, पार्सन्स पार्टिकल म्हटलो, किंवा हे जे प्रोटीन आहे त्याच्यामुळे आउटर लेअर मात्र कसं दिसलं आपल्याला, परमिएबल फॉर्ममध्ये. आता बोलूयात आपण इनर लेअर कसं आहे. दॅट इनर लेअर इज सेमी परमिएबल ओनली फॉर फ्यू सबस्टन्सेस. राईट. आता हा जो पहिला इनर लेअर होता हा सेमी परमिएबल आहे, काही सबस्टन्सला अलाव करतो किंवा काही सबस्टन्सला बाहेर एक्सपोर्ट होण्यासाठी परमिशन देतो. इन केस ऑफ आउटर लेअर दे आर permeable, or we can say the freely permeable, and they are showing the presence of protein, or we can say porins, or can say the Parsons particle, and just because of that they act as permeable. आता आपण त्यांच्या स्ट्रक्चरकडे जाऊयात. जर आपल्याला त्यांच्या स्ट्रक्चरबद्दल बोलायचं असेल, इथे पाहूयात आपण त्याचं स्ट्रक्चर. आता काय केलं आपण, ह्या एका सेलमधला हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला बाहेर पाहतोय, पण एक रफली स्ट्रक्चर आपण पाहतोय त्यांचा. कसे दिसतील हे, बघा. आता आपण इथे ना त्याला ओव्हल शेप द्यायचा प्रयत्न करतोय. डबल मेम्ब्रेन आहेत, मग आपण काय करूयात, त्यांना दोन्ही लेअर दिले. ठीक आहे. पहिला लेअर त्याचं नाव आउटर लेअर, आणि हा जो आहे आतमधला हा झाला इनर layer. And because of this outer and inner layer, now here this outer layer encloses some space or cavity, and just because of that they are forming one chamber called as the outer chamber. कोणता पार्ट, हा मधला जो पिंक कलरने आपण शेड करतोय ना, this one, राईट. काय केले त्यांनी, outer layer encloses space, and that space is called as outer chamber, whereas this inner layer encloses this space and it is called as inner chamber. आता आपण अल्ट्रा स्ट्रक्चरकडे जायला स्टार्ट केली. आपण फक्त काय केलं, आपण एक रफली काय म्हटलो की हां अच्छा हा एक ओव्हल शेप आहे, ओव्हल शेप, पण हा आपल्याला डबल मेम्ब्रेन दिसला. आउटर लेअर होता, आउटरचा मेम्ब्रेन, इनर वन जो होता इनर लेअर. आता याच्यामध्ये झालं काय की आउटर लेअरने एक स्पेसिफिक जो स्पेस आहे त्याला पूर्णपणे बंदिस्त केलं, त्याच्यामुळे तयार झाला आउटर चेंबर पिंकवाला. आणि इनर जी लेअर आहे त्याने आतमधला स्पेस त्याला एनक्लोज केलं, त्याच्यामुळे तयार झाला इनर chamber. And this inner chamber is get filled with some fluid, and that fluid is known as matrix. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आउटर जो चेंबर आहे, आउटर जी लेअर आहे, इट इज स्मूथ अँड रेग्युलर, बट इनर लेअर इट इज नॉट स्मूथ, इट इज a fold like structure or the finger like structure called as cristae. खूप सारे जर फोल्डेड स्ट्रक्चर असतील किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर असेल तर क्रिस्टी प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्ममध्ये सांगायचं असेल तर क्रिस्टा. ठीक आहे. म्हणजेच हे स्ट्रक्चर कसं होईल, आता हा जो पार्ट होता ना, आता हा फक्त अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता मात्र काय झाले, हा जो काही इनर लेअर होता हा इनर लेअर मात्र फोल्डेड फॉर्ममध्ये दिसला, कारण इनर लेअर हा स्मूथ नसतो ॲज लाईक आउटर मेम्ब्रेन. मग हे काय करतात, असे फिंगर लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात, आणि हे जे काही फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे ह्यांना आपण म्हणणार आहोत क्रिस्टा और क्रिस्टी. ठीक आहे. आता आपण ह्यांच्याबद्दल बोलूयात की हे कसे आहेत, काय आहेत. चला येऊयात पुढच्या टॉपिककडे. बघा आता याच्यामध्ये
आपण इथे काय सांगितलं, जो इनर मेम्ब्रेन आहे किंवा इनर लेयर आहे, इट इज फिंगर लाईक और प्लेट लाईक फोल्ड और दे आर शोईंग द स्पेसिफिक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज क्रिस्टी. आपण आता डिरेक्टली काय मेन्शन करतोय माहिती, इनर लेयर ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया, दे आर शोईंग द फिंगर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द क्रिस्टी. नाव इनर लेयरने काय तयार केला होता, चेंबर. सो इनर चेंबर is get filled with fluid and that fluid is known as matrix. बरं, आता हे जे मॅट्रिक्स आहे याच्या आतमध्ये काय काय सापडतं, दिस मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ, ह्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये सपोज आपण कन्सिडर करूयात सर्क्युलर DNA, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ सर्क्युलर DNA, देन 70S टाइप राइबोसोम्स, certain enzymes, lipids, certain inorganic ions, त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात प्रोटीन्स. हे एवढे सगळे पार्ट कुठे प्रेझेंट आहेत माहिती आहे, ह्या आतमधल्या पार्टमध्ये, म्हणजे जो येलो पार्ट दाखवलाय ना आपण तो. आता आपण काय करूयात, हा जो मधला पार्ट आहे ना याला थोडंसं वाईप आउट करूयात, राईट. आता समजतोय, हा आतमधला जो येलो पार्ट आहे हे फ्लुइड म्हणजे काय आहे, मॅट्रिक्स. आणि ह्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये आपल्याला काय काय दिसतात, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. लेट्स रिवाइज इट. फर्स्ट वी आर से दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ सर्क्युलर DNA. आता हा सर्क्युलर DNA काय असतो आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला डबल स्टँडर्ड DNA माहिती आहे, म्हणजेच लिनियर DNA माहिती आहे आणि सर्क्युलर DNA माहिती आहे. जर सपोज DNA हा डबल स्टँड फॉर्ममध्ये असो, दॅट वी नो, हे झाले आपले डबल स्टँडर्ड DNA. ह्या DNAचे दोन्हीही एंड एकमेकांना येऊन अटॅच झाले नाहीत, अशा टाईपचा DNA असेल तर याला काय म्हणूयात आपण, लिनियर DNA. आणि आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये व्हायरसेस असतील, सर्टन टाईपच्या बॅक्टेरिया असतील, त्यांच्यामध्ये आपण कसे पाहिले होते माहिती, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण पाहिलं होतं तिथे, तर तेव्हा मात्र आपल्याला हे अशा फॉर्ममध्ये दिसले होते. ठीक आहे. आणि हे जॉईंट असतात, म्हणजे हे त्यांचं सर्कल कंप्लीट करतात म्हणून सर्क्युलर DNA. आणि हा असाच प्रेझेंट आहे, त्यांचे एंड मात्र जॉईंट होत नाही म्हणून हा झाला लिनियर DNA. दॅट इज द ओनली डिफरन्स बिटवीन लिनियर DNA अँड सर्क्युलर DNA. आता याच्यामध्ये गंमत आहे जी आपण पुढेही बोलणार आहोत. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असणारे जे DNA आहेत हे सर्क्युलर DNA असतात आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये सेम सेल, युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये म्हणजे याच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे DNA हे मात्र कसे असणार आहेत, लिनियर DNA. डिफरन्स आहे. आता येऊयात आपण 70S रायबोसोम्स. दॅट वी नो रायबोसोम्स आर शोईंग द 2 डिफरंट टाइप्स. याच्यावर आपण पाहिलं प्रोकॅरियोटिक सेलच्या संदर्भात. आता हे जे रायबोसोम्स असतात, एक 70S आणि एक सांगितलं आपण 80S. 70S टाइप ऑफ, हियर S स्टँड्स फॉर स्वेडबर्ग युनिट. स्वेडबर्ग सायंटिस्ट त्यांनी यांचा जो सेडिमेंटरी कोएफिशियंट होता त्याच्या अकॉर्डिंग करून पाहिलं. सो 2, एक स्मॉलर आणि एक लार्जर सब युनिट हे अटॅच होतात. मग 70S टाईपमध्ये, आता हा प्रिव्हियस पार्ट आहे, आपण याला तरीही परत कन्सिडर करतोय. 70मध्ये आपण असे पाहिले होते, एक 50 लार्जर सब युनिट होता आणि 30 स्मॉलर सब युनिट होता. दोन्ही मिळून 70S टाईपचा मिळाला. हे कुणामध्ये दिसतात, हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मिळतात. नाव द क्वेश्चन इज, तुम्ही विचाराल 70S टाईप आहे, आपण तर युकॅरियोटिक सेल पाहतोय, कारण स्टार्टिंगला काय सांगितलं, मायटोकॉन्ड्रिया कोणत्या सेलमध्ये दिसतात, युकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर मायटोकॉन्ड्रिया नाही आहेत, मग आपल्याला हेही माहिती आहे की युकॅरियोटिक सेलमध्ये जो काही रायबोसोम असतो तो कोणत्या टाईपचा दिसतो, 80S टाईपचा. ह्यांचे स्मॉलर आणि लार्जर युनिट कसे असतात, 60-40, 60S आणि 40S. आता हे विचारायचं नाही आहे, 50 आणि 30 दॅट मीन्स 70 कसं आलं, हे कंबाईन करून त्यांचं सेडिमेंटरी कोइफिशियंट एवढं येतं. इंडिव्हिज्युअल त्यांचे कोइफिशियंट असे येतात. इथे सुद्धा तेच 60 आणि 40 100 नाही करायचं, 60S अँड 40S, लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट, आणि मग जाऊन त्यांचा कोइफिशियंट असा 80S टाईपचा मिळतो. हे कुणामध्ये दिसतं, युकॅरियोटिक सेलमध्ये. हे कुणामध्ये दिसतंय, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया दिसतात का, नाही. पण युकॅरियोटिक
मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये मात्र कोणत्या टाईपचे रायबोझोम दिसतात? 70S टाईपचे. हे समजतंय? मला जर इथे डायग्रामॅटिक दाखवायचं असेल तर सपोज इथे हा रायबोझोम प्रेझेंट आहे, ही सेल पाहून अंदाज आला प्लांट सेल आहे. मग प्लांट सेलमधले हे जे रायबोझोम आहेत हे कसे आहेत? हे 80S टाईपचे आहेत. यांच्या आतमध्ये प्रेझेंट असणारा हा जो रायबोझोम आहे हा मात्र कसा आहे? 70S टाईपचा. दॅट इज द मेजर डिफरन्स. एवढं ओळखायचं आहे. हे का याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आपल्याला सिम्बायोट थेअरी याच्याबद्दल बोलायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा सेल जी आहे ते डेव्हलप आहे, युकॅरियोटिक आहे, पण ते जे सेल ऑर्गनल आहेत ह्यांच्या आतमध्ये मात्र प्रोकॅरियोटिकचा काहीतरी रेफरन्स लागतोय. हा संबंध नेमका काय आहे, त्यांचं कोरिलेशन काय आहे, हे आपलं थोडंसं सस्पेन्स आहे. तिथे जाऊन आपण ओपन करणार आहोत. चला पुढे या. एन्झाईम्स. व्हेरियस एन्झाईम्स रिक्वायरमेंट आहे. एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ लिपिड्स. फॉस्फोलिपिड जे आपण पाहिले होते ना, हेड आणि टेल असतात, ते सुद्धा इथे प्रेझेंट दिसतात. कसे? याचा आपण एक सेक्शन घेऊ आणि याच्याबद्दल बोलू. इनऑर्गॅनिक आयन्स प्रेझेंट आहेत, प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. आपण इथे सांगितलं त्यांची जी आउटर लेअर असते दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन. त्यालाच नाव काय दिलं? पोरिन्स. पी फॉर प्रोटीन, पी फॉर पोरिन्स, पी फॉर पार्सन्स पार्टिकल. हे प्रेझेंट आहेत म्हणजे प्रोटीन आहेत, रेस्पिरेटरी चेन एन्झाईम्स असतात, त्याच्यानंतर लिपिड्स झाले आणि यांच्याबरोबर अजून याच्यामध्ये प्रेझेंट असणारा कोणता पार्ट. आता हा मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट नाही आहे असं नाही म्हणणार आपण. दे आर एम्बेडेड इन अ इनर लेअर. आणि हे कोण आहेत माहिती आहे? ऑक्सिसोम्स. सो यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. ऑक्सिसोम्स हे सुद्धा प्रेझेंट दिसतात. आता यांची गंमत अशी आहे, ते कुठे प्रेझेंट असतात? ते प्रेझेंट असतात असे इथे इथे दिसत आहेत. दिस ऑक्सिसोम्स देअर हेड, आपण याचं स्ट्रक्चर पाहिलं तर हे लॉलीपॉप सारखं दिसतं. सो देअर लॉलीपॉप हेड लाईक स्ट्रक्चर इट गेट डायरेक्टेड टुवर्ड्स द मॅट्रिक्स अँड देअर फूट पार्ट इज एम्बेडेड इन द इनर मेम्ब्रेन. आता ह्यांच्या स्ट्रक्चरबद्दल बोलूयात आपण. सो हे काय काय आहेत हे समजले? जाऊयात आपण त्यांच्या स्ट्रक्चर पार्टकडे. मायटोकॉन्ड्रिया इझी आहे, फक्त त्याच्यामध्ये काय काय आहेत महत्त्वाचे पॉईंट्स त्यांना फक्त हायलाईट करून लक्ष ठेवायचे. बाकी मायटोकॉन्ड्रिया आय गेस 7th स्टँडर्डपासून आपण शिकत आलो. पहिल्यांदा सेल आली मायटोकॉन्ड्रिया तेव्हाही पाहिला, त्याच्यानंतर 8th 9th मध्ये कुठेतरी आला, त्याच्यानंतर परत आले. हे सारखे येत जातात. आता हा आपल्याला अगदी डिटेलमध्ये पाहायचं इथे. कुठे आलो आपण? ओके, आपण ह्याच्याबद्दल सांगत होतो राईट. पहिल्यांदा काय करूयात आपण? त्या स्ट्रक्चरला कन्सिडर करूयात. ऑक्सिसोम्सचं जे आहे ते ऑक्सिसोम्स. आता ह्या ऑक्सिसोम्सला बरीच नावं आहेत. आयदर त्याला म्हणतात ऑक्सिसोम्स और F1 F0 पार्टिकल और फर्नांडेज मोरन पार्टिकल. नावावरून कळालं, सायंटिस्टच्या नावानुसार त्या स्ट्रक्चरला नाव दिलं. और याला अजूनही म्हटलं जातं एलिमेंटरी पार्टिकल और इट इज ऑल्सो नोन ॲज द मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल. आता हे जेवढे और म्हणतोय ना, ह्या प्रत्येक ऑरवरती लक्ष ठेवायचं आहे कारण याच्यावरती क्वेश्चन येतात. कोण कोण आहेत एकदा त्यांना लेबल करूयात. काय म्हणूयात? ऑक्सिसोम्स म्हणूयात किंवा F1 F0 पार्टिकल म्हणूयात किंवा फर्नांडेज मोरन असे म्हटलं जातं. किंवा अजून नाव काय त्यांचं? सपोज एलिमेंटरी पार्टिकल म्हणतात किंवा मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल. मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल. आता का आली बरं यांची नावं? यांना आपण पाहूयात आपण. ठीक आहे. ऑक्सिसोम्स आहेत, F1 F0 म्हणतात. ऑक्सिसोमचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये 2 पार्ट दिसतात किंवा 3ही सांगतात. स्ट्रक्चरली कसा दिसतो हा ऑक्सिसोम? इथे दाखवूयात आपण. हा असा वरती त्यांचा स्पेरिकल हेड, खाली त्यांचा हा स्टॉक लाईक स्ट्रक्चर किंवा फूट म्हणतात आणि हा खाली आहे त्यांचं बेस. बेसिकली 2च पार्ट. कोणते? हे जे आहे इट्स अ स्पेरिकल हेड अँड दिस वन इज आयदर इट इज नोन ॲज स्टॉक or foot, and this part is also known as the base part, but generally these 2 parts are get considered. Simply 2 part. Head is known as F1 particle whereas stalk is known as F0. याचे 2 मेन पार्ट सांगितले ऑक्सिसोमचे, हेड आणि फूट, डोकं आणि खाली पाय. हेडला काय म्हणणार? F1. फूटला काय म्हटलो?
F0, म्हणून नाव काय आलं F1F0. हे डिस्कवर करण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, या दोघांचं, फर्नांडिस अँड मोरन. नाव काय दिलं, प्रत्येकाला त्याचं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे. क्रेडिट एलिमेंटरी पार्टिकल, जसे एलिमेंट्स रॉ फॉर्ममध्ये त्यांचे इम्पॉर्टन्स आहे तसं यांचं इम्पॉर्टन्स आहे. पुढे पाहणार मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल. आता हे सांगायची गरज नाही आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल आहेत किंवा मायटोकॉन्ड्रियाचे पार्टिकल्स आहेत, सिम्पली त्यांचं नेम दिलं गेलं मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल. आता ह्यांचं काम काय आहे, हेड जो पार्ट असतो त्याचं इम्पॉर्टंट फंक्शनबद्दल बोलूयात आपण. हेड जो पार्ट आहे तो हेड लॉलीपॉप शेप पार्ट, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मॅट्रिक्स. हेड जो आहे ना त्याचं तोंड कुणाकडे, फेस कुणाकडे, इट गेट फेसेस टुवर्ड द मॅट्रिक्स. आणि फूट कुठे रोवला गेला आहे, ह्या मेम्ब्रेनवरती. आणि मेम्ब्रेन कोणती आहे ही, इनर मेम्ब्रेन. समजतंय. आता जाऊयात आपण हेडकडे. हेडमध्ये काय असतं, दे आर शोईंग एन्झाईम ATP सिंथेस. त्यांच्याकडे एन्झाईम आहे म्हणजे ते फार महत्त्वाचं कामगिरी करणार. काय तर ATP सिंथेस. ATP सिंथसाइज करण्याचं महत्त्वाचं एलिमेंटरी काम करतात एलिमेंटरी पार्टिकल. आणि आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया कशासाठी ओळखला जातो, एनर्जी तयार करण्यासाठी. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते, ATPच्या फॉर्ममध्ये. ATP तयार करण्यासाठी एन्झाईम्स लागतात, त्यांचं नावसुद्धा काय आहे, ATP सिंथेस. आणि अजून एक ट्रिक, ह्यांना काय ओळखायची, जिथे कुठे एन्झाईम्स असतात दे आर शोईंग सफिक्स ॲज एज. आता जसं 11-12 तुम्ही कंप्लीट कराल नंबर ऑफ एन्झाईम्स येणार आहेत. लायगेज असतील, कायनेज असतील, प्रोटीएजेस असतील, न्यूक्लिएजेस असतील. एज दॅट एज सफिक्स इंडिकेट्स प्रेझन्स ऑफ एन्झाईम. एन्झाईम ओळखायचा कसा, तर त्याच्या शेवटी ASE असा येतो. ATP सिंथेस, दॅट मीन्स दिस एन्झाईम हेल्प्स फॉर द सिंथेसिस ऑफ ATP. फार महत्त्वाचं काम करतात. ऑक्सिझोम्स कुठे प्रेझेंट आहेत, इनर मेम्ब्रेनवरती. इनर मेम्ब्रेन कसा होता, फोल्डेड रिजन, म्हणजे कुणावरती दिसले, क्रिस्टीवरती. आता जाऊयात आपण यांच्याकडे. दे प्रोव्हाइड्स और दे ॲक्ट ॲज प्रोटॉन कॅरियर और इलेक्ट्रॉन कॅरियर. दे ॲक्ट ॲज कॅरियर, म्हणजे मग हे महत्त्वाचे आहेत, राईट. मग ह्या संपूर्ण ऑक्सिसोमचं फंक्शन एक म्हणजे फॉर द पंपिंग ऑफ प्रोटॉन प्लस ATP सिंथेसिस. ATP सिंथेसिस ह्या दोघांसाठी सुद्धा कोण हेल्प करतायत, तर आपल्याला ऑक्सिझोम्स हेल्प करताना दिसत आहेत. हे समजतंय सर्वांना. जर आता ह्या मायटोकॉन्ड्रियाचं डिव्हिजन करायचं असेल तर हे मायटोकॉन्ड्रिया कसे प्रोपोगेट होत असतील. एका सेलमध्ये सपोज इथे एक मायटोकॉन्ड्रिया दिसला, अजून एक मायटोकॉन्ड्रिया कसा तयार होत असेल. द डिव्हिजन ऑफ मायटोकॉन्ड्रिया it is actually get divided by fission. You all may have studied asexual type of reproduction. In that case we have studied fission, either vertical fission or we can say the longitudinal fission, transverse fission, binary fission, multiple fission. Fission म्हणजे दोन पीसमध्ये, दोन तुकड्यांमध्ये. सो मायटोकॉन्ड्रियाचं फर्दर डिव्हिजन कसं होतं, विथ द हेल्प ऑफ और थ्रू फिजन, राईट. आता आपण काय करूयात, ह्यांचा इंटरनल पार्ट थोडासा कन्सिडर करायचा आहे. म्हणजे आपण काय काय सांगितले होते, आपण पहिल्यांदा सांगितलं आउटर लेअर आहे, आउटर लेअरने एक स्पेस एनक्लोज्ड केली, नाव दिलं चेंबर, आउटर चेंबर. इनर लेअर it is not smooth, it is not regular, they are showing finger like or the fold or the plate like structure called as cristae. Cristae, they are showing the presence of oxysomes. That oxysomes they are showing two part, one head part and second one is foot part. Head faces towards the matrix and the foot is remain embedded in the inner membrane, right? Now this inner chamber is get filled some fluid and that fluid is known as the matrix. मग आता ह्यांचं अल्ट्रा स्ट्रक्चर कसं दिसतंय, ह्याला काढायचा प्रयत्न करूयात आपण. हा पार्ट आपल्याला थोडंसं इथे वाईप करावं लागेल, दॅट मीन्स स्पेस मिळेल. चला स्टार्ट करूयात आपण. म्हणजे जर मला त्याचा अल्ट्रा स्ट्रक्चर कन्सिडर करायचं असेल, हा दाखवूयात आपण त्याचा आउटर लेअर, आउटर चेंबर. त्याच्यानंतर मग त्यांचा तो इनर लेअर आणि इनर चेंबर तयार होईल. बघा हे कसं आहे स्ट्रक्चर. आता आपण याला काय केलं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहतोय, राईट. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये कसे दिसतील, हे काहीसे असं दिसतं.
ओके, देन हा पार्ट डबल मेम्ब्रेन आहे, सो आपल्याला हा डबल मेम्ब्रेन सगळीकडे दाखवायचा आहे. ठीक आहे, हे काय चाललंय कळतं. आपण काय केलं आहे, एक क्रिस्टी घेतला आहे, तो जो आहे तो हा पार्ट कोणता आहे, हा म्हणजेच क्रिस्टा म्हणा, क्रिस्टी म्हणा. ठीक आहे, हा जो आहे इट्स अ आउटर लेयर अँड दिस आउटर लेयर एनक्लोज्ड अ स्पेस, ह्या स्पेसला नाव देऊयात, अँड दिस कॅव्हिटी और स्पेस इज नोन ॲज आउटर चेंबर. राईट, याचं नाव आलं आउटर चेंबर. नाउ दिस वन इज इनर लेयर and this inner layer further encloses space and that space is known as inner chamber. ह्या चार गोष्टी तर कळाल्याच आपल्याला. इनर चेंबर. ठीक आहे, आता हा मधला जो पार्ट आहे हा असतो इंटरक्रिस्टियल पार्ट. क्रिस्टाच्या आतमधला पार्ट इंटर और इनर क्रिस्टियल पार्ट. हा पेरिकॉन्ड्रियल मायटोकॉन्ड्रियाचा पार्ट झाला, बाहेरून दिसताना कसा दिसतो तो. आता हे जे काय आहेत इथे आपण काय सांगितले, काय काय प्रेझेंट होते आपल्याला, त्याच्यामध्ये प्रोटीन दिसले, लिपिड दिसले, एन्झाईम्स असतात, रेस्पिरेटरी चेन असते, त्याच्यानंतर आपल्याला ऑक्सिझोम्स आहेत, हे सगळे दाखवायचे. आपण वन बाय वन त्यांना दाखवायचा प्रयत्न करूयात. आपण पहिल्यांदा काय करूयात, प्रोटीन मॉलिक्यूल दाखवूयात. सपोज मी इथे सर्टन हे असे प्रोटीन मॉलिक्यूल दाखवायचा प्रयत्न करते. दीज आर प्रोटीन मॉलिक्यूल. ठीक आहे, समटाइम्स दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ, आता हे थोडेसे एम्बेडेड फॉर्ममध्ये होतील, इथेही प्रेझेंट असतात, अकॉर्डिंगली इथेही प्रेझेंट असतात. हे जे आहेत हे असतात रेस्पिरेटरी चेन अँड एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. इथे पण आहेत, इथे पण आहेत. सर्वात इनर लेअरला काय आहेत, इथे आपण दाखवले रेस्पिरेटरी चेन दाखवली, किंवा थोड्याशा आतमधल्या पार्टला आपल्याला प्रोटीनचा सुद्धा प्रेझेन्स आहेत. प्लस इथे अशा पद्धतीने, आता इथे हे स्ट्रक्चर बसत नाही आहे, आपण ह्या स्ट्रक्चरला काय करूयात इथे दाखवूयात. जसं आपण लिपिड बाय लेअरमध्ये पाहिलं होतं, हेड रिजन दिसतो, त्यांचे दोन टेल, हेड रिजन, टेल रिजन, हेड टेल, सेम मॅनरमध्ये हेड आणि हे त्यांचे टेल, हेड आणि टेल, अशा पद्धतीची अरेंजमेंट. म्हणजे हा कोणता पार्ट झाला, लिपिडचा. दोन लेअर असतात म्हणून आपण काय म्हणतो त्यांना, लिपिड बाय लेअर. आणि हे असे लिपिड बाय लेअर, हे स्ट्रक्चर कुठे दिसतं आपल्याला, इथे ह्या फॉर्ममध्ये. म्हणजे याला जर अजून इलॅबोरेट केलं तर इथे आपल्याला प्रेझेन्स ऑफ लिपिड दिसला, प्रेझेन्स ऑफ प्रोटीन दिसला, रेस्पिरेटरी चेन्स अँड एन्झाईम्स दिसले. राहिले काय आपले ऑक्सिझोम्स. आता ऑक्सिझोम्सकडे येऊयात. ऑक्सिझोम्स सुद्धा इथे ह्या पार्टला प्रेझेंट आहेत. कसे प्रेझेंट आहेत, हा आतमधला इनर चेंबर झाला. ॲक्च्युली हा इनर चेंबर कन्सिडर करूयात आपण, आणि याच्या आतमध्ये हे फुल ऑफ मॅट्रिक्स झाला. आता त्यांचा जो हेड रिजन असतो ऑक्सिझोम्सचा, तो अशा पद्धतीने दाखवूयात. हा झाला हेड रिजन आणि हा खालचा झाला त्यांचा टेल रिजन, किंवा आपण जरा म्हणूयात फूट रिजन, सेम मॅनरमध्ये हे असे. आणि इथे जर असतील तर ते अशा पद्धतीने प्रेझेंट असतील. म्हणजे हे पण काय झाले आपले ऑक्सिझोम्स. सो इट इज द अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता थोडंसं समजून घ्या. हे झालं आपलं टोटल ब्रीफ अकाउंट फॉर मायटोकॉन्ड्रिया. काय काय आहेत एकदा पटकन आपण त्याचा रिकॅप पाहूयात. इम्पॉर्टंट वन असेल त्यांना परत एकदा कन्सिडर करूयात, ह्याच्या फंक्शनबद्दल बोलूयात, देन मायटोकॉन्ड्रियाचा टॉपिक फिनिश. सुरुवात केली होती, इम्पॉर्टंट ऑर्गनल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. डबल मेम्ब्रेन आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेम्ब्रेन दिसला, डबल मेम्ब्रेन आहे, एक आउटर एक इनर. आउटर मेम्ब्रेनपासून तयार झाला आउटर चेंबर, इनर मेम्ब्रेनपासून तयार झाला इनर चेंबर. कुणी ह्याला डिस्कवर केलं, कोलिकर म्हणून एक सायंटिस्ट होते 1880मध्ये. कुणी नाव दिलं याला मायटोकॉन्ड्रिया, सी बेंडा यांनी 1897मध्ये. आता याला जर कन्सिडर केलं तर ह्याचे शेप व्हेरिएबल फॉर्ममध्ये आहेत, त्यांची साईज व्हेरिएबल फॉर्ममध्ये आहेत. पोझिशन जर कन्सिडर केली तर जशी रिक्वायरमेंट आहे सेलची एनर्जीसाठी त्याच्यानुसार त्यांचे नंबर ऑफ तिथे प्रेझेंट राहतात. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर केलं होतं की जर याला ऑब्झर्व केलं तर दिसताना कसं दिसतो, दिस इनर चेंबर इज गेट फिल्ड विथ सम मॅट्रिक्स फ्लुइड कॉल्ड एज मॅट्रिक्स, अँड दॅट मॅट्रिक्स पार्ट कन्सिस्ट ऑफ. मॅट्रिक्समध्ये काय काय प्रेझेंट असतात, DNA कसे होते, सर्क्युलर DNA. रायबोझोम्स कोणत्या टाईपचे होते, 70S टाईपचे. एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, आपल्याला दिसला होता एन्झाईमचं नाव ATP सिंथेस.
काय काम करणार आहे? ATP सिंथसाइज करण्यासाठी. त्याच्यानंतर दिसले प्रोटीन, त्याच्यानंतर दिसले लिपिड, त्याच्यानंतर दिसले आपल्याला ऑक्सिसोम्स, आणि ऑक्सिसोमच्या स्ट्रक्चरबद्दल सुद्धा बोललो. त्यांची नावं एकदा ऑक्सिसोम्सची. ऑक्सिसोम्स, F1F0 पार्टिकल, देन फर्नांडेज मोलॉन पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल, मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल, ऑल आर सेम, शोईंग द 2 मेजर पार्ट, हेड आणि स्टॉक, किंवा त्यांना म्हटलं तर त्यांचा खालचा फूटचा पार्ट. हेड रिजन एन्झाईम प्रेझेंट असतो ATP सिंथेसाइजसाठी. बेस जो आहे तो कॅरियर म्हणून काम करतो, इलेक्ट्रॉन कॅरियरचं काम करतील, प्रोटॉनला पंप करण्याचं काम करतात. म्हणजे ओव्हरऑल याचं फंक्शन काय आहे ऑक्सिसोम्सचं? पंपिंग ऑफ प्रोटॉन, जे आपल्याला 11thलाच केमी ऑस्मॉटिक प्रेशर थिअरीमध्ये पाहायचं आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तिथे आपण परत एकदा बोलणार की ATPच्या साहाय्याने हे पंप कसं केलं जातं. आता इथे जर रेफरन्स लावायचं असेल तुम्हाला तर आपण काय करूयात, जे आपलं ट्रान्सपोर्टेशन होतं ना प्रोटीनमधलं, प्रोटीन थ्रू ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, एक ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन होतं आणि एक पॅसिव्ह. त्या ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण सांगितलं होतं एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. मग त्याच्यामध्ये काय केलं होतं? पंप केलं होतं. सोडियम आयन असतील, पोटॅशियम आयन असतील, हे जे पंप केले, ओढून काढले, त्याच्यासाठी एनर्जी लागली. ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये होती? ATPच्या फॉर्ममध्ये. आणि हे ATP तयार कोण करतात? हे मायटोकॉन्ड्रिया तयार करतात. आणि म्हणून इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे मायटोकॉन्ड्रियाचं? इट्स अ पॉवर हाऊस. काय आहे ते? पॉवर हाऊस ऑफ अ सेल. त्या संपूर्ण सेलला एनर्जी तयार करून सेंड करू शकतात किंवा त्यांना प्रोव्हाइड करू शकतात. आणि म्हणून हा वन ऑफ द इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल कन्सिडर केला जातो. इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक अप प्लास्टिड पार्ट. थँक यू.